मागील भागामध्ये आपण बघितलं, कशाला हो बोलले मी काय माहीत. गेले असते उद्या घरी. पण तानीचा बर्थडे आहे. मी नसले तर उगीच तिला वाईट वाटेल. किती दिवस भेटले नाही आहे मी तिला. आणि सौरभ, त्यांच्यासमोर कशी जाऊ मी? आणि बोलणार काय मी? ती स्वतःशीच बडबडली आणि तिच्या विचारांवर चमकली. पण मी त्यांच्याशी बोलण्यासाठी थोडीच जाते. मी तर पिल्लूच्या बर्थडेसाठी चालले. उगीच विचार करत बसते तू अंजू. स्वतःलाच बोलून तिने डोक्यात टपली मारली. तिने मग उठून कबर्ड ओपन केलं. पुढे कोणता ड्रेस घालू? अंजू तिच्या कपड्यांकडे बघत बडबडली. तिने एक एक ड्रेस स्वतःला लावून मिररसमोर पाहिलं. शी यार, या तिघीजणी पाहिजे होत्या आता. आणि सगळे ड्रेस किती चुरगळलेत. ती हातातला ड्रेस बेडवर टाकत तणतणली. बेड बघून तिचे डोळे विस्फारले गेले. सगळा पसारा करून ठेवलेला होता तिने. असं कधीच होत नव्हतं. हे काय चाललंय माझं? मी बर्थडेसाठी चालले, कुणाच्या लग्नासाठी नाही. असं बोलून तिने 2 ड्रेस बाजूला काढले. बाकीचे सगळे तिने कबर्डमध्ये ठेवले. ड्रेसला प्रेस करून ती फ्रेश झाली आणि मग तयार होऊ लागली. केसांची पोनीटेल घालून तिने स्वतःला मिररमध्ये बघितलं. तिच्या मनासारखे काही केस बसलेले नव्हते. शेवटी मागे छोटासा क्लिप लावून तिने केस मोकळे सोडले. तिला मेकअप करायचा नव्हता, पण राहून राहून तिची नजर मेकअप बॉक्सकडे जात होती. तिला स्वतःलाच तिच्यासोबत काय होते कळत नव्हतं. तिचं मन शेवटी भरून तिने आलं डोळ्यात परत. काजळ तिला तसं घातलं. मायूस झालेलं बघून थोडासा लिप बाम सगळ्यांनाच लावला. गहिवरून येत ती होतं. मग मिररमध्ये स्वतःला बघून हलकीशी हसली. तिचा फोन वाजला. पूर्वीचा कॉल होता. हॅलो हॅलो ताई. पूर्वी. अगं सौरभ आलाय बघ खाली. जा लवकर. अंजू. हो. अंजू कॉल कट करत म्हणाली. यांच्याकडे माझा नंबर नाही आहे का? थोडीशी नाराज झाली. तिने मग मिररसमोर जाऊन ड्रेस वगैरे चेक केला. स्वतःला असं बघून तिला आश्चर्य वाटलं. काय करते मी? स्वतःशीच गोंधळत म्हणाली ती. तिने बॅग व मोबाईल घेतला. रूमला लॉक लावून ती पटपट खाली उतरली. समोर सौरभ दिसला तशी अंजूची स्पीड कमी झाली. तो हाताची घडी घालून उभा होता. ब्ल्यू जीन्स आणि फोल्डेड स्लीव्ज असलेल्या व्हाईट शर्टमध्ये खरंच खूप हँडसम दिसत होता तो. तिला एकदम पहिल्यांदाच भेटलेला रुद्रांश आठवला. तोच ॲटिट्यूड, तोच अंदाज. सौरभने वॉच बघून समोर पाहिलं. तो लगेच नीट उभा राहिला. नजर समोरच खिळली गेली त्याची. ब्ल्यू रेड कॉम्बिनेशन असलेल्या लाँग स्लीव्जची कुर्ती आणि लेगिन्समध्ये अंजू पण उठून दिसत होती. त्यात काजळ घातल्याने चेहरा अजून गोंडस दिसत होता. अंजू तिथे आली तसा तो हसत म्हणाला, हाय. हाय, ती पण हसून म्हणाली. सौरभने मग तिच्यासाठी समोरचा दरवाजा ओपन केला. ती बॅग घेऊन आत बसली. आत बसून तो कार स्टार्ट करत म्हणाला, खूप दिवसांनी भेटलो ना? अंजू. छान दिसत आहात तुम्ही. सौरभ तिच्याकडे पाहत म्हणाला. थँक्यू. अंजू त्याच्याकडे न बघताच म्हणाली. तिने मग बाहेर बघितलं. तो गालामध्ये हसला आणि त्याने कार पुढे घेतली. सौरभ सारखा सारखा अंजूकडेच बघत होता. ती पण अधूनमधून त्याच्याकडे तिरक्या नजरेने बघत होती. या नजरेच्या खेळातच ते घरी पोहोचले. अंजू आत आली नाही तेच तानी पळत येत आनंदाने ओरडली. अंजू. तिने अंजूला मिठी मारली. अरे वा, माझं नाव चक्क करेक्ट बोललीस तू आज. अंजू तिला बाजूला करत म्हणाली. हो मग, मामांनीच शिकवलं मला. तानी अंजूच्या मागे बघत म्हणाली. अंजूने सौरभकडे पाहिलं तर तो तानीला तोंडावर बोट ठेवून गप करत होता. त्याने अंजूकडे बघितलं तसा पटकन हात खाली घेत बाजूला पाहिलं आणि कपाळावर बोटांनी खाजवू लागला. अंजू हलकसं हसत तानीला म्हणाली, ते जाऊ देत. मेनी मेनी हॅप्पी रिटर्न्स ऑफ द डे. तिने तानीचा गालगुच्चा घेऊन तिला किस्सी दिली. थँक्यू. आणि तू इथेच थांबणार आहेस का? आत चल. असं बोलून तानीने अंजूला हात धरून ओढतच नेलं. सौरभ हसतच त्यांच्या मागे गेला. अंजू आत हॉलमध्ये आली. समोरच तिला रुद्रांशची फ्रेम दिसली आणि तिची गती मंदावली. ती स्तब्ध होऊन त्या फ्रेमकडे बघत राहिली. जुन्या आठवणी पुन्हा भरून येत होत्या. अहिल्याबाईंनी तिला पाहिलं. त्यांनी तिच्याजवळ जाऊन तिच्या खांद्यावर हात ठेवला. तिने दचकून त्यांच्याकडे बघितलं. मी आहे. बरं झालं तू आलीस, त्या हसून म्हणाल्या. तीही हसून त्यांच्या पाया पडली. त्या तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणाल्या, किती बारीक झालीस ग. अंजू हलकेशी हसून म्हणाली, नाही हो, तुम्ही कशा आहात? मस्त. ये बस. त्या तिला सोफ्याकडे नेत म्हणाल्या. आलेच मी, असं बोलून त्या किचनकडे गेल्या. पूर्वी पाणी घेऊन आली आणि तिला मिठी मारत म्हणाली, कशी आहेस? आमची आठवण आली नाही का? एकदाही यावंसं नाही वाटलं ना इथे तुला? येत होती, पण स्टडी होता ना. अंजू बसत म्हणाली. सौरभ पण तिथे बाजूलाच बसला. कशी गेली मग एक्झाम? पूर्वीने तिच्या शेजारी बसत विचारलं. काही खास नाही,
पण ठीक होती. अंजू नाक मुरडत म्हणाली. तू काय हुशार आहेस, करशील कॅक? पूर्वी हसून म्हणाली. माहीत नाही, कट ऑफ किती लागतो त्यावर आहे सगळं. अंजू उसासा सोडून म्हणाली. मम्मा काय गं, फोनवर पण तूच बोलत होतीस, आता समोर आली तरी पण तूच बोलतेस तिच्यासोबत. तानी नाराजीनेच पूर्वीला म्हणाली. बघ की पिल्लू, आपल्याला कोणी बोलूच दिलं नाही ना. सौरभ तानीला जवळ घेत म्हणाला. बोलू दिलं नाही म्हणजे? मी काय अडवलं होतं का? पूर्वीने भुवया उंचावत विचारलं. तू फोन देशील तर बोलेन ना. सौरभ तिच्याच टोनमध्ये म्हणाला. तुमचा फोन नव्हता का कॉल करायला? अंजूने सौरभकडे बघत विचारलं. पूर्वी अंजूकडे बघतच राहिली. तिने भुवया उंचावून सौरभकडे पाहिलं आणि हेतुपूर्वक हसली. मी खरंच कॉल करायला पाहिजे होता का? त्याने गालामध्ये मिश्किल हसत विचारलं. अंजूला कळून गेलं की ती काय बोलली ते. तशी ती चपापली. तिला आता काय रिप्लाय द्यावा ते कळेना. परत तुम्ही लवकर तिची याल वाढलेली न याल? चलबिचल बघून पूर्वीला हसावंसं वाटत होतं. पण तिने कंट्रोल केलं. सौरभही कंट्रोल करत होता. हे घे, अहिल्याबाई अंजूला चहाचा कप देत म्हणाल्या. तिने सुटकेचा निश्वास सोडत तो कप घेतला आणि म्हणाली, थँक्यू. मला तर वाटलं तू येशील की नाही. अहिल्याबाई तिच्यासमोर बसत म्हणाल्या. वेळ होता आज मग, आणि पिल्लूच्या बर्थडेला मी न येऊन कसं चालेल? ती तानीकडे बघत म्हणाली. हो, खूप मज्जा करू आपण आज. तानी खुश होत चेकाळली. आई, मी हिला तयार करते, तू बस अंजूसोबत. पूर्वी उठत म्हणाली. त्या मान हलवून म्हणाल्या, हो जा तुम्ही. मी पण येऊ का? अंजूने लगेच विचारलं. सौरभ समोर बसवणार नव्हतं. अगं चहा तर घे आणि बस तू आईसोबत, 10 मिनिटातच येते मी. चल पिल्लू, पूर्वी तानीकडे हात करत म्हणाली. मम्मा, मी रुद्रांश मामाने घेतलेली फ्रॉक घालणार आहे ना? तानीने खुश होत विचारलं. आह, अंजू कप बाजूला करत हळूच ओरडली. अहिल्याबाई बोलणार ते सौरभ म्हणाला, अगं हळू, गरम आहे तो. ती काही बोलण्याच्या आतच त्याने तिच्या हातातून कप घेऊन खाली ठेवला. अंजूने भाजलेल्या तोंडावर हात ठेवून आश्चर्याने पाहिलं त्याच्याकडे. पूर्वी अहिल्याबाई एकमेकींना इशारा करत हसल्या. भाजलं का तुला? तानीने अंजूला विचारलं. नाही, बस थोडंसंच. चल मी पण येते तुझ्यासोबत. अंजू पटकन उठत म्हणाली. या जाऊन तुम्ही. त्यानिमित्ताने वर घर पण बघून होईल तिचं. अहिल्याबाई पूर्वीकडे बघत म्हणाल्या. अंजू मग तानीचा हात धरून वर गेली. पूर्वी सौरभकडे बघून हसली आणि त्यांच्या मागे गेली. सौरभने लगेच अंजूचा कप उचलला. तो चहा पिणार तेच अहिल्याबाईंनी त्याच्याकडे हाताची घडी घालून पाहिलं. काय? मला चहा विचारलाच नाहीस तू? तो तोंड बारीक करत म्हणाला. तू कधीपासून चहा प्यायला लागलास रे, लबाड? त्या त्याचा कान पकडत म्हणाल्या. तो हळूच ओरडला. आह, तिच्या मनातून रुद्रांश गेला नाही अजून. त्या हात मागे घेऊन सिरियस होत म्हणाल्या. तोही उसासा सोडत म्हणाला, कसा जाईल आई? तो होताच न विसरण्याजोगा. जी व्यक्ती त्याला भेटली असेल ती त्याला विसरणं शक्यच नाही. हिने तर प्रेम केलं होतं त्याच्यावर. हो ना, आज हवा होता तो. अहिल्याबाई इमोशनल होत म्हणाल्या. आई, तू अशी रडलेलं आवडणार आहे का त्याला? पुस ते डोळे. सौरभ त्यांना समजावत त्यांचे डोळे पुसत म्हणाला. नशीब त्या दिवशी तू तरी. त्यांनी बोलता बोलता तोंडाला पदर लावला. तसा तो त्यांना मिठीत घेऊन कुरवाळत म्हणाला. आई प्लीज, नको ना तो विषय, आपलं ठरलंय ना. त्या मग शांत होऊन बाजूला होत म्हणाल्या. बरं बाबा, तू सांगितलंस का तिला? काय? सौरभने विचारलं. हेच की तुला ती आवडते. त्या डोळे पुसत म्हणाल्या. ते मी तिला त्या दिवशीच सांगितलं होतं ना. तो खांदे उडवत म्हणाला. मग काही उत्तर? अहिल्याबाईंनी विचारलं. नाही अजून, बट डोंट वरी, ती होच बोलेल. तो मोठ्या विश्वासाने म्हणाला. मलाही असंच वाटतं, कारण तू रुद्रांश जरी नसलास तरी तू त्याच्यासारखाच दिसतोस. अहिल्याबाई रुद्रांशच्या फ्रेमकडे बघत म्हणाल्या. सौरभने तसंच सोफ्यावर आडवं होत त्यांच्या मांडीवर डोकं टेकवलं आणि त्यांना कळणार नाही असे डोळे पुसले. त्या त्याच्या डोक्यावर हाताने गुंजारत बसल्या. ही आमची रूम आणि ती समोरची गेस्ट रूम. वर सौरभची रूम आणि त्यासमोरच रुद्रांशची रूम आहे. पूर्वी रूममध्ये आल्यावर माहिती देत म्हणाली. मला त्या रूममध्ये जाऊनच देत नाहीत. तानी तोंड पाडत म्हणाली. पिल्लू, तुझा बर्थडे आहे ना आज? मग असं सॅड झालेलं आवडेल का मामाला? पूर्वी तिच्याकडे बघत म्हणाली. तिने नकारार्थी मान हलवली. गुड गर्ल, चला पटकन तयार व्हा मग. असं बोलून पूर्वी तिला फ्रॉक घालू लागली. अंजूला आता रुद्रांशच्या रूममध्ये जाण्याची तीव्र इच्छा झाली. पण पूर्वीला बोलायचं कसं म्हणून ती गप्प बसली. पूर्वीने तानीला तयार केलं. अंजू तिच्यासमोर जात म्हणाली. अरे वा, आज या पिंक फ्रॉकमध्ये पिल्लू एकदम क्यूटवाली बार्बी डॉल दिसते. तानी खूप गोड हसली.
अय्या, म्हणजे आम्हाला लाजता पण येतं का? ती हसून म्हणाली आणि तिने तानीला किसी दिली. हा समीर पण ना? पूर्वी फोन बेडवर ठेवत म्हणाली. समीर? अंजूने विचारलं. अगं तानीचा काका इथेच राहतो तो. पूर्वी मी भेटले होते त्याला. अंजू. अरे हो, तू तानीला वाचवलं तेव्हा ना? सौरभ चिडला म्हणून रुसून आईबाबांकडे गेला तो. पूर्वी खांदे उडवत म्हणाली. जाणारच ना, ते चिडलेच होते तेवढे त्याच्यावर. कुठून एवढा राग येतो काय माहीत? अंजू स्वतःशीच बडबडली. काही बोललीस का? पूर्वीने ऐकून न गेल्याने विचारले. नाही. अंजू. अगं आज येणार होता तो, पण अजून नाही आला बघ आणि फोन पण उचलत नाहीये. ती पुन्हा मोबाईल घेत म्हणाली. येईल ग मम्मा तो, तू आधी खाली चल ना. तानी फ्रॉकचा लवाजमा पकडत म्हणाली. हो ग पिल्लू. अंजू तिला जातेस घेऊन? मी आलेच, पूर्वी म्हणाली. हो चल पिल्लू, अंजू तानीचा हात धरत म्हणाली. त्या दोघीही मग खाली गेल्या. अंजूने येऊन पाहिलं तर समीर व सौरभ डेकोरेशन करत होते. हाय, समीर हसून म्हणाला अंजूला. ती हसून हळूच म्हणाली. हाय, तू तर रुसला होतास ना यांच्यावर? अजूनही रुसलोय. आता जोपर्यंत मला ट्रीट देत नाही मी नीट बोलणार नाहीये त्याच्यासोबत. तो नाराजीत तोंड वाकडं करत म्हणाला. अंजू मान हलवत हसली. सौरभने ते पाहिलं आणि विचारलं. काय कुसूरफुसूर चालली आहे? काही नाही, समीर थोडंसं रूडली म्हणाला आणि फुगा फुगू लागला. सौरभने अंजूकडे पाहिलं तर ती पण समीरला मदत करत होती. त्याच्या कपाळावर सूक्ष्म आठी पडली. नेमकं समीरने ते बघितलं. अच्छा भाई, जलन हो रही है, अभी देखता हूँ. असा मनातच विचार करून समीर अंजूला म्हणाला. अंजू, माझ्या केसांमध्ये काही आहे का? बघ ना प्लीज. त्याने तिच्यासमोर डोकं खाली केलं. तिने पाहिलं त्याच्या हातात फुगा होता. ती त्याच्या डोक्याला हात लावणार तेच सौरभने हातातला फुगा दाबला आणि तो फुगा फुटला. या दोघांनीही दचकून पाहिलं त्याच्याकडे. तानी त्याच्याजवळ जाऊन तोंड पाडत म्हणाली. मामा, मी फोडणार ना बलून्स, तू आधीच फोडतोयस. पिल्लू, चुकून झालं, तो कसा तरी हसत म्हणाला. कुणाला माहीत चुकून झालं की मुद्दामून केलंच ते. समीर अंजूकडे बघत म्हणाला. तो सौरभकडे बघून खोडील हसला. सौरभ त्याला समजेल असं हळूच म्हणाला. बेटा, तू भेट नंतर. काय करशील मग? समीरनेही त्याच टोनमध्ये विचारलं. सौरभ बोलणार तेच दिनेशराव तिथे आले. समीर लगेच म्हणाला. बघा काका, कसा धमकी देतोय हा मला. अरे मी कुठे? सौरभ त्याच्याकडे चिडून बघत म्हणाला. यावेळेस काही बोलू नकोस बाबा, नाहीतर परत रुसून जायचा. आमची पिल्लू पण एवढी रुसत नाहीये. दिनेशराव तानेला घेऊन बसत म्हणाले. हे मात्र खरं बोललात तुम्ही बाबा, सौरभ म्हणाला आणि मोठ्याने हसू लागला. समीरनेही आता थोडंसं रागामध्ये पाहिलं त्याच्याकडे. अरे अंजू बेटा, कधी आलीस? दिनेशरावांनी स्मित हास्य करत विचारलं. बराच वेळ झाला येऊन, ती हलकंसं हसून म्हणाली. इथे बस. कशी आहेस? दिनेशराव. मी ठीक आहे बाबा, तुम्ही कसे आहात? अंजूने बसत विचारलं. पूर्वी आली तशी किचनमध्ये गेली. मी पण मजेत. तू आली तेव्हा मी बाहेर होतो वाटतं. बरं, घरी कसे आहेत सगळे? दिनेशराव. ते पण मजेत. अंजू. आता आली आहेस तर 4-5 दिवस थांब इथेच, दिनेशराव म्हणाले. अंजू थोडीशी शांत झाली. ती बोलणार तेच अहिल्याबाई येत म्हणाल्या. मी पण तेच बोलणार होते तिला. इतक्या दिवसांनी आलेस तर खरंच थांब. सौरभने खुश होऊन अंजूकडे बघितलं. आई, तिला गावी पण जायचे, तिकडे पण खूप दिवस गेली नाही ती. पूर्वी केक घेऊन येत म्हणाली. अंजू पण लगेच म्हणाली. हो, हवं तर मी पुन्हा येईन, पण आता नको. सौरभचा चेहरा पडला. ते बघून समीर त्याच्याकडे बघून हसला. खूप हसायला येतंय ना? बाहेर भेट मग सांगतो. सौरभ हळूच समीरला पाठीत मारत म्हणाला. समीरनेही त्याला रागीट लूक दिला. सौरभने टेबल उचलून मधोमध ठेवला. चालेल, ये तेव्हा पण नक्की ये, अहिल्याबाई तिला म्हणाल्या. तिने होकारार्थी मान हलवली. चला, पिल्लूचा केक आलाय तर घेऊ उरकून, दिनेशराव उठत बोलले. पूर्वीने केक टेबलवर ठेवला. तानीने अंजूजवळ येत विचारलं. अंजू, तुला पण चॉकलेट केक आवडतो ना? हो, तुला कसं माहीत ग पिल्लू? अंजूने नवलाने विचारले. मामा सांगत होता ना मम्माला, तेव्हा ऐकलं. मला पण खूप आवडतो, म्हणून मम्माने चॉकलेट केकच बनवला आज, निरागसतानी खुश होत म्हणाली. अंजूने थोडंसं चकित होऊन पाहिलं सौरभकडे. यांना कसं कळलं की मला चॉकलेट केक आवडतो ते? तिने मनातच विचार केला. चला चला पिल्लू, समीर तानीकडे हात करत म्हणाला. ती मग पळतच तिकडे गेली. समीरने तिला चेअरवर बसवलं. अहिल्याबाई, पूर्वी आणि मग अंजूने तिचं औक्षण केलं. समीर फोटोज काढत होता. सौरभने अंजूकडून ताट घेतलं. तुम्ही करणार? तिने आश्चर्याने विचारलं त्याला. दरवर्षी करतो मी, तो भुवया उडवत म्हणाला. रुद्रांशने पाडली ही प्रथा, पूर्वी तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली. अंजूला नवल वाटलं.
ती रुद्रांशच्या प्रेमकडे बघून कौतुकाने हसली, पण तिचा चेहरा लगेच पडला. आय विश तुम्हाला अजून ओळखता आलं असतं रुद्रांश. तिने भावनांवर आवर घालत फुसकारा सोडला. समीरने पण औक्षण केलं. तानीने कॅन्डल्स विझवल्या. सगळेजण टाळ्या वाजवत बोलू लागले. हॅप्पी बर्थडे टू यू, हॅप्पी बर्थडे टू यू तानी. तानीने केक कट केला. सौरभने एक पीस घेऊन तिला खाऊ घातला. समीर फोटोज काढत होता. अंजू व बाकीच्यांनीही तिला केक खाऊ घातला. सौरभने मग तानीला उचलून घेतलं. ती एक एक फुगा फोडत होती आणि आनंदाने चेकाळत होती. सगळ्यांचा ग्रुप फोटो झाला. फोटो काढताना ते असे उभे राहिले की त्यामध्ये रुद्रांशची फ्रेम बरोबर मधोमध येईल. थोड्या वेळ ते तिथे सोप्यावर बसले. अहिल्याबाई पूर्वीसोबत किचनमध्ये गेल्या. पूर्वीने आत गेल्या गेल्या विचारलं, अंजूला सौरभच्या रूममध्ये पाठवायचं का? कशाला? रुद्रांशची रूम आहे की, त्या भांडी घेत म्हणाल्या. पूर्वी सिरियस होत म्हणाली, पण आई तिला त्रास नाही होणार? उलट तिला बरं वाटेल, अहिल्याबाई समजावत म्हणाल्या. पूर्वी बोलणार तेच अंजू केक घेऊन आली. अंजू, तुला चेंज वगैरे करायचे का? पूर्वीने तिला विचारलं. ती केक ठेवत म्हणाली, नाही का? ती हसत म्हणाली, अगं मला वाटलं तसं, म्हणून बॅग तरी ठेवून ये वर. नाही नको, नंतर बघेन, मी मदत करते तुम्हाला. अंजू, अगं कशाला, आहोत आम्ही दोघी. पूर्वी कुकर लावत म्हणाली. अंजूला रुद्रांशच्या रूमची आठवण झाली. तशी ती पटकन म्हणाली, नाहीतर मी येते जाऊन. कोणती रूम? तुला चालणार असेल तर. आज रुद्रांशाच रूममध्ये थांब, चालेल ना तुला? अहिल्याबाईंनी तिच्याकडे बघत विचारलं. अंजूचा चेहरा थोडा उजळला. ती मानेनेच हो बोलून पटकन बाहेर गेली. पाहिलंस? तिच्या नजरेतच लगेच उत्सुकता जमा झाली. अहिल्याबाई गॅस ऑन करत म्हणाल्या, मला तर भीती वाटते आई. पूर्वी टेन्शनमध्ये म्हणाली. कशाची? अहिल्याबाई, ती जर रुद्रांशमध्येच गुंतून राहिली तर? पूर्वी उदासपणे म्हणाली. असं काही होणार नाही. थोडे दिवस सौरभसोबत घालवले की सगळं नॉर्मल होईल, अहिल्याबाई विश्वासाने म्हणाल्या. त्यासाठी तिने इथे थांबणं गरजेचं आहे. पूर्वी, ती गावावरून आली की येते बोललीये, त्यानंतर काय ते बघू. अहिल्याबाई, आज रुद्रांश असता तर माझ्या पिलूला गिफ्टनी अंघोळ घातली असती त्याने. पूर्वी इमोशनल होत म्हणाली. हो ना, एवढा चांगला माझा रुद्रांश, देवाला पण तोच. अहिल्याबाई बोलता बोलता थांबल्या. आई, जेवढ्या वेंद्या तेवढ्याच आयडियल. सौरभ मनातच म्हणाला आणि कॉफी झाले आधीच. त्या पदराने डोळे टिपत म्हणाल्या. त्या त्यांचं काम करू लागल्या. पूर्वी पण डोळे पुसत तिचं काम करू लागली. इकडे अंजू रुद्रांशच्या रूमचा दरवाजा ओपन करून आत आली. तशी चकित झाली. ती रूम इतकी क्लीन होती की जसा रुद्रांश अजूनही तिथे राहत असावा. पूर्ण रूम निरखून बघत होती ती. कबड, टेबल, लॅम्प, बाजूला छोटीशी बुक शेल्फ, फर्निचर वगैरे बरंच काही होतं तिथे. ती बेडकडे वळाली. बेडच्या वरच्या बाजूला रुद्रांशची युनिफॉर्ममधली फ्रेम होती. ती तिथे जाऊन भारावल्यासारखी त्या फोटोकडेच बघू लागली. त्याचा तो रुबाबदार फोटो पाहता क्षणीच मनात भरेल असा होता. का गेलात तुम्ही? एकदा तरी भेटला असताना मला. तुम्ही नसताना या घरात येणं म्हणजे. तिने ओलावलेले डोळे पुसले. तिने मग मोबाईल घेऊन त्यामध्ये त्याचा फोटो घेतला. ती फोटोकडे बघत हसली. तिथेच बाजूच्या भिंतीवर 4 फ्रेम्स होत्या. एक रुद्रांश सौरभचा, एक रुद्रांश तानीचा आणि एक फॅमिली फोटो होता. अंजूने 4थी फ्रेम बघितली तसं पुन्हा तिच्या डोळ्यात पाणी आलं. तिने रुद्रांश आणि तानीसोबत बीचवर काढलेला फोटो होता. ती फ्रेम हातात घेऊन बेडवर बसली आणि हळूवारपणे त्यावरून हात फिरवू लागली. इथेच तर त्याच्या नजरेतले भाव तिच्या हृदयाचा ठाव घेऊन गेले होते. त्याच्याही मनात काहीतरी आहे हे कन्फर्म झालं होतं. तिने फ्रेमवर ओठ टेकवले. आय मिस यू रुद्रांश. तिला पुन्हा गदगदून आलं. किती परफेक्ट आहे ना ही फ्रेम. कुणीतरी बोललं तशी अंजू दचकून उठली. तिने बघितलं तर समोर सौरभ हातात प्लेट घेऊन उभा होता. तिने पटकन त्याच्याकडे पाठ फिरवत डोळे पुसले. उठलात का? बसा ना, तो प्लेट बाजूला ठेवत म्हणाला. अंजू त्याच्याकडे बघून कसं तरी हसली. त्याने तिच्या हातातली फ्रेम घेतली. तो मग फ्रेमकडे बघत म्हणाला, खरंच किती छान वाटता तुम्ही इथे. रुद्रांश खूप खुश होता ना तेव्हा? हो, आमचं बोलणं झालं नाही. ते बोलत नव्हते, पण त्यांचे डोळे शांत, पण तरीही सगळं काही सांगत होते. आणि माहिती आहे, मी जेव्हा पण त्यांना भेटत होते तेव्हाच पडत होते आणि ते मला सावरत होते. अंजू आठवणींमध्ये हरवत हसून म्हणाली, म्हणजे मी बरोबर बोललो होतो? तो हळूच बोलला. तसं तिने विचारलं, काय? हेच की तुम्ही वेंदळ्या आहात.
तो आलेलं हसू दाबत म्हणाला. अंजूने बारक नजर करून पाहिलं त्याच्याकडे. तो हसायला लागला. अंजूने पण खाली बघत हसून दिलं. चला हसलात तरी. मी आलो नसतो तर तुमचा वेळ रडण्यातच गेला असता, तो सुस्कारा सोडत म्हणाला. अंजूने आश्चर्याने बघितलं त्याच्याकडे. काही चुकीचं बोललो का मी? त्याने तिच्या नजरेत बघत विचारलं. तिने त्याच्या हातातून फ्रेम घेतली आणि पुन्हा भिंतीवर लावत म्हणाली, थँक्यू, यू आर मोस्ट वेलकम. आणि हे घ्या. तो तिच्यासमोर प्लेट धरत म्हणाला. तिने पाहिलं तर त्यामध्ये केक होता. तुम्हाला आवडतो ना खूप? त्याने तिच्या डोळ्यात बघत विचारलं. तुम्हाला कसं कळलं? अंजूने थोडंसं कुतूहलाने विचारलं. कळलं असंच. तुम्हाला काय करायचे? तुम्ही फक्त केकवर कॉन्सन्ट्रेट करा, तो हसत म्हणाला. तिने प्लेट घेतली नाही. मान ही समोर वळवली. रुद्रांशाचा पण फेवरेट फ्लेवर होता हा, तो तिच्यासमोर प्लेट करत म्हणाला. तिने रुद्रांशाच्या फ्रेमकडे बघितलं आणि मग प्लेट हातात घेऊन बेडवर बसली. तो गालामध्ये हसला. आणि हो, ताई तुम्हाला बोलवते खाली, तो बेडवर बसत म्हणाला. हे तुम्ही मला आत्ता सांगताय? तिने थोडंसं आवाज चढवत विचारलं. मग मी तुम्हाला भरल्या डोळ्यांनी खाली पाठवायला हवं होतं का? त्याने तिच्या नजरेत बघत विचारलं. तिने लगेच समोर पाहिलं. ती उठली तसा तो म्हणाला, अहो केक तर खाऊन जा. मी एवढ्या प्रेमाने आणला. खाते खाली जाऊन. असं बोलून अंजू हसतच रूमच्या बाहेर गेली. सौरभही हसला. तो मग रुद्रांश व त्याच्या फ्रेमवर हात फिरवत बोलला, मिस यू ब्रो. रात्री जेवल्यानंतर सगळेजण थोड्या वेळ गप्पा मारत बसले. अहिल्याबाई व दिनेशराव झोपायला गेले. पूर्वी तानीला म्हणाली, बरं चला पिल्लू, झोपायचं नाही का आज? नको ना मम्मा, मी बसते हिच्यासोबत, तानी अंजूला बिलगत म्हणाली. सौरभ ही पूर्वीकडे बघत म्हणाला, बसू ना थोडा वेळ ताई, परत या लवकर भेटतील न भेटतील. अंजूने थोडंसं चमकून पाहिलं त्याच्याकडे. किती पटकन मनातलं बोलून देत होता तो. तुला काय फरक पडतो? तसाही अंजूचे फोटोज बघत असतो ना. समीर सौरभकडे बघत म्हणाला आणि तोंडावर हात ठेवत हसला. अंजूने गडबडून खाली पाहिलं. तिला समीरचा राग आला. असं डायरेक्ट तोंडावर कशाला बोलत होता तो? हो, मी पण पाहिले मामाला अंजूचा फोटो बघताना, तानीही लगेच म्हणाली. अंजू आता गोरीमोरी झाली. तिने त्याच्याकडे तिरका कटाक्ष टाकला. तोही तिलाच पाहत होता. त्यांची नजरानजर झाली तसं तिने खाली पाहिलं. सौरभ गालामध्ये हसला. समीर व पूर्वी तोंडावर हात ठेवून हसत होते. मला पण झोप आली आहे, अंजू पटकन उठत म्हणाली. मी झोपू तुझ्याकडे आज? तानीने तिचा हात धरत विचारलं. अंजू मानेनेच हो म्हणाली आणि तिला घेऊन वर गेली. तुला कधी काय बोलावं ते चांगलं कळतं रे, पूर्वी समीरकडे बघून हसत म्हणाली. ती मग सौरभला बघत म्हणाली, आजची नाईट तर तुझी गुड असेलच ना? तरी गुड नाईट. तो केसांमध्ये हात फिरवत हसला. ती मान हलवतच वर निघून गेली. सौरभने समीरकडे पाहिलं. तो उठणार ते समीर पटकन सोफ्यावरून उडी मारत म्हणाला, सॉरी ब्रो, बट तू मला थँक्स बोलशील यासाठी नंतर. आणि तो पळतच वर गेला. सौरभ कपाळावर खाजवत हसला आणि तसा सोफ्यावर डोकं टेकवून बसला. अंजूने तानेला झोपवलं. थोड्या वेळ तिने त्या तिघींसोबत चॅटिंग केली. तिने मग झोपण्याचा प्रयत्न केला, पण तिला झोपच लागत नव्हती. ती तशीच रुद्रांच्या फ्रेमकडे बघत राहिली. तिला गोव्यातले सगळे प्रसंग जसेच्या तसे आठवत होते. आय विश की लाईफमध्ये एकदा तरी मागे जाता यायला पाहिजे होतं. त्याच वेळेस मी तुम्हाला माझ्या मनातलं सांगितलं असतं तर किती बरं झालं असतं ना. ॲटलिस्ट तुम्हाला समजलं तरी असतं की मी तुमच्यावर किती प्रेम करते ते. आय रिअली विश की मी तुम्हाला माझ्या मनातलं सांगू शकले असते. सगळ्यांसमोर दाखवत नाही मी, बट आय स्टील लव यू रुद्रांश. आय स्टील लव यू. तुम्ही का नाही आहात माझ्यासोबत? प्लीज एकदाच या ना, फक्त एकदाच. तिचा कंठ दाटून आला. एक दीर्घ श्वास घेत तिने कंट्रोल केलं. तितक्यात तिला कॉल आला. एवढ्या लेट? कुणाचा नंबर आहे? ती नंबर बघत स्वतःशीच बडबडली. ती रिसीव करत म्हणाली, हॅलो. हाय, मी सौरभ. समोरून आवाज आला. अंजूने कपाळावर हात मारत म्हणाली, हाय. सौरभ, उद्या सकाळी लवकर उठाल का? अंजू, का? मी सकाळची लवकरच उठते. सौरभ तिला ऐकू जाणार नाही असं हसला आणि म्हणाला, हो का? हो, ती जोर देत म्हणाली. सौरभ, गुड गर्ल, मला तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे म्हणून विचारलं. काय सांगायचं असेल यांना? हो बोलून बघते. असा विचार करून अंजू म्हणाली, ओके, कितीला पण? सौरभ, 5:30. एवढ्या लवकर? तिने थोडंसं मोठ्यानेच विचारलं. तो हसू कंट्रोल करत म्हणाला, तुम्ही तर लवकर उठता बोललात ना. हो पण ती अडखळत म्हणाली, 8ला उठत असाल तर ना.
सौरभ हसत म्हणाला. शी, नेहमी इज्जत काढायला बघतात हे माझी, अंजू थोडंसं चिडून म्हणाली. नाही, 6ला. सौरभ. ओ, वाटलं नव्हतं. उद्याचा दिवस, उठा थोडंसं लवकर. अंजू. पण एवढ्या सकाळी असं काय सांगायचे? सौरभ. कळेलच उद्याच. आणि हो, हा नंबर सेव्ह करू शकता, मला काही प्रॉब्लेम नाही. अंजूला काय बोलावं ते सुचेना. तिकडून सौरभ हसत म्हणाला. डोंट वरी, त्रास नाही देणार मी. झोपा आता. गुड नाईट. गुड नाईट. अंजू थोडंसं रूडली म्हणाली आणि तिने कॉल कट केला. तिने पुन्हा रुद्राच्या फ्रेमकडे बघितलं. काय चाललं आहे मलाच समजत नाहीये. तुमचे भाऊ मला जरी पसंत करत असले तरी मी हो नाही म्हणू शकत त्यांना. का कळत नाहीये त्यांना. ती तशीच फ्रेमकडे बघत राहिली. त्यातच तिला झोप लागून गेली. इकडे सौरभ मोबाईल खाली ठेवत म्हणाला. उद्या तिला सांगून मोकळा झालो म्हणजे बरं वाटेल मला. तिला खरं काय ते कळलंच पाहिजे. कदाचित मी पण तिचं मन मोकळं करेन आणि तिला हलकं वाटेल. तिचा निर्णय पण बदलेल. मे बी. त्याचं लक्ष तिथल्या फ्रेमकडे गेलं. तो त्याची व रुद्राची फ्रेम हातात घेत म्हणाला. तुला या अवस्थेत नेणाऱ्या लोकांना मी सहजासहजी सोडणार नाही. प्रत्येक वाराचा बदला घेईन मी. फ्रेम खाली टेबलवर ठेवून तो विंडोमध्ये गेला. त्याला खाली कंपाऊंडच्या बाहेर एक कार दिसली. इतके दिवस झाले पण हे लोक काही सुधारणार नाहीत. अंजूसोबत उद्या जाऊ की नको? उगीच काही प्रॉब्लेम झाला तर? जाऊ देत. तसंही यांच्या हाती काही लागणार नाहीये. सौरभ तिरकसं हसूनच म्हणाला. तो मग लाईट्स बंद करून झोपी गेला. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.